आळस ठरला ऊस तोडणी कामगाराचा बळी. सध्या ऊस तोडणीचा हंगाम चालू आहे. त्यामुळेच हे राज्यातून व परराज्यातून ऊस तोडण्यासाठी मजूर येत असतात. असेच मजूर राधानगरी तालुक्यातील करंजफेन इथं ऊस तोडणीसाठी परप्रांतीय मजूर आले आहेत. सोमवारी ऊस तोडणी मजुरांच्या टोळीतील दोघे हे बाजार करण्यासाठी तारळे या ठिकाणी गेले होते. तारळे व करंजफेन या दोन्ही गावाच्या मध्ये नदी आहे. लवकरच वस्तीच्या ठिकाणी येण्यासाठी तो नदीतून येत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं एक जण त्यामध्ये बुडाला. ही घटना रात्री 9च्या दरम्यान घडली आहे. बुडालेला परप्रांतीय इसम हा नामापूर मध्य प्रदेश इथलं असून त्याचं वय 40 वर्षे इतकं असून राधे पटेल असं त्याचं नाव आहे. गुडाळ करंजफेन गावच्या पोलीस पाटील सविता पाटील यांनी घटनेची माहिती राधानगरी पोलिसात दिली आहे. पोलीस पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता पोलीस पाटील यांनी दिलेली माहिती अशी. ऊस तोडणी करता आलेला असता. ते कसबा तारळीहून बाजार घेऊन येत असता रात्री 9च्या दरम्यान नदी ओलांडून येत असताना त्यातला एक मजूर पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे. सदर ठिकाणी आज दुपारी राधानगरी पोलीस स्टेशन व आम्ही स्वतः त्या जाऊन स्थळ पाहणी केलेले आहे. परंतु अद्यापही त्या मजुराचा शोध लागलेला नाही. सध्या त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे व आम्ही नैसर्गिक आपत्तीला आणि रेस्क्यू फोर्स यांना कळवलेलं आहे की राधानगरी पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण भोगावती नदीपात्रात राधानगरी धरणासह दूधगंगा गैबी बोगद्यातून पाण्याची आवक सुरू असल्यानं मृतदेहाचा शोध लागलेला नाही. शोध घेण्यासाठी आपत्ती फोर्स रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं आहे. न्यूज शाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे. उधर से चल देते अपन दोनों। फिर इनको फोन लगाया मैंने, इनको आगे बुलाया और मामा को बोला मेरे को कम करने आता है, मेरे को उस पार ले जाना पड़ेगा। बोलता आओ, बोलता हो ले जाता, बोलता उन्होंने इनके पास चिकन दिया उसने। और फिर उसके बाद में मेरे को लेना है कपड़ा और वो मेरे को लेना, तो वो मेरे को बीच में कर दिया, उसको आगे कर दिया और लड़का को। और मैं तो इधर बीच में था, तो मतलब हमको दिखाई नहीं, मतलब दिखा है थोड़ी देर दिखा है, उसके बाद में एक साइड में से धीरे धीरे गया और दिखाई नहीं हमको।